झी 24 तास एक पाऊल पुढे। अरबी समुद्रामधल्या प्रस्तावित स्मारक उभारण्यात येणार आहे। समुद्रात मातीचा भराव टाकून हे स्मारक उभारण्यात येईल। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित स्मारकाच्या जागेची पाहणी केली। स्मारकासाठी तब्बल 25 परवानग्यांची गरज लागणार आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची महत्त्वाची परवानगी मिळवावी लागणार आहे। येत्या 2 एप्रिलला पर्यावरण मंत्री मुंबईत येणार आहेत, त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील। एकूण 25 परवानग्या आपल्याला मिळणार आहेत, घ्याव्या लागणार आहेत। आणि त्या 25 परवानग्याकरिता विविध आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। ओशनोग्राफीचा, रॉक स्ट्रक्चरचा, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑलरेडी। आणि आता प्रमुख म्हणजे त्याची मूळ संकल्पना करून एका बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुशिल्पकारांना आपण निमंत्रित करणार आहोत। इथून जवळपास 3.5-4 किलोमीटरवर एक चांगला खडकाळ अशी मोठ्या प्रकारची जागा सापडलेली आहे। ती फायनल नाही, परंतु जवळपास ती फायनल जागा होईल अशा पद्धतीचं साधारण वातावरण आहे किंवा तशा पद्धतीची मानसिकता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।